मित्रांनो आपण रुमटेक मॉनेस्ट्रीला आलो आहे, ही जी सिक्कीमची सगळ्यात मोठी मॉनेस्ट्री आहे ते बघण्यासाठी आलो आहे. पण ते बघण्यासाठी आमची हवा टाईट झाली. हॅलो गाइस, नमस्ते नमस्कार सत श्री अकाल. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल वॉच टुडे. तर गुड मॉर्निंग फ्रॉम कालिम्पोंग. आता आम्ही आद्या होमस्टेमध्ये थांबलो आहे. आता जरासा तुम्ही सकाळचा मॉर्निंगचा सनराईज तर तुम्ही बघितला असेल. आता तुम्हाला हा बाजूचा बॅकग्राऊंड, बाजूचा जो परिसर आहे तो कसा आहे ते मला दाखवतो, बघूया. मित्रांनो, आपण आता तुम्ही मागे बघत असाल, हा आद्या होमस्टे आहे. या होमस्टेमध्ये थांबलेलो. रात्रीचं जेवण पण भारी होतं. आता नाश्ता आहे थोड्या वेळात. आम्ही सगळे रेडी झालो आहेत आणि आम्हाला आता निघायचं आहे गंगटोकला. सो त्याचीच तयारी चालू आहे. सगळे रेडी होत आहेत. माझ्याबरोबर शरण्य आहे. शरण्य, तुला कसं वाटतं आजपर्यंत? हे काय असतं? चांगलं वाटतं. हा होमस्टे कसा आहे? हा भारी आहे. हा होमस्टेमध्ये कुत्रे जास्त आहेत ना? कुत्र्यांपेक्षा ते डेंजर जास्त येते तर अंगावर येतात अंगावर काय? माझ्या अंगावर आलेलं आहे. आणि इथला क्लायमेट एकदम सूदिंग आहे. आता जवळजवळ 9 वाजत आलेत आणि टेम्परेचर आहे 16 डिग्री. मित्रांनो, लोकल केळा आहे, सगळेजण खातात. आज आम्ही ठरवलं की लोकल शॉपिंग करायची, लोकल जागा फिरायच्या. केळी बघा, केळी. तरी पण यांनी हे घेतले. मित्रांनो, आम्ही आता चाललो आहे बुद्धपडा. बुद्धपडा एक मॉनेस्ट्री आहे. सो तिथे जायला एवढा भारी सुंदर रस्ता आहे ना, मागे बघू शकता. फुल बांबूचा सगळीकडं. आणि हा स्टेअर्स खाली येते, खाली येतो आम्ही. तुम्ही दिसू शकतो, तुम्हाला स्टेअर्स आहेत. सो हे एक वेगळा अनुभव आहे. लाईक आपण प्रत्येक ठिकाणी कसं एक स्पेशल स्पॉट आहे किंवा काहीतरी फेमस जागा आहे तिथेच जातो. पण यावेळेस आम्ही असं ठरवलं की कालिम्पोंग हा गाव आहे किंवा हा शहर आहे, गाव बनवलं शहर आहे. तर त्या ठिकाणचे जे मेन बेसिक जे गोष्टी आहेत, जे इनफेमस किंवा अनएक्सप्लोर्ड प्लेसेस आहेत, तिथे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. सो लेट्स सी हा बुद्धपडा किंवा बुद्ध मॉनेस्ट्री किंवा काय असेल ते लोकल नेममध्ये ते कसं आहे हे बघूया आणि तुम्हालासुद्धा दाखवतो या व्हिडिओच्या मार्फत. मित्रांनो, इथे मगाचपासून मी चुकीचं नाव घेत होतो. हे बुद्धपदा आहे, म्हणजे बुद्धांचे पाय किंवा काहीतरी मे बी असू शकतं. सो इथे दिलेलं आहे. आता आतमध्ये एंट्री करूया आणि बघूया आतमध्ये कसं आहे. आपण आता बुद्धपदामध्ये आहेत. तर बुद्धपदा एक अशी कन्सेप्ट आहे की जिथे तिथे भगवान बुद्ध यांनी ग्राउंडला स्पर्श केला आहे. तिथे अशी छोटे मॉनेस्ट्री त्या लोकांनी बनवलेली आहेत. लाईक एक इन्स्पिरेशन आहे की ते बुद्ध येऊन गेले. सो एक टेम्पल टाईप. सो याला मॉनेस्ट्री बोलतात, बुद्धपदा. सो आता इथे हा तर नवीन होत चाललं आहे. इथे कॅफे पण आहे. तुम्हाला काय खायचं असेल, वायफाय वगैरे फ्री आहे, तिथे जाऊन बघू शकता. आता इथून अजून खाली गेलो ना, तर खाली गेल्यावर पण काहीतरी आहे, ते वरतून दिसत होतं. सो खाली जाऊन पण बघूया.
हे बघा लेडी गागाने पेरू घेतले. लेडी गागा माय गॉड. क्राईम मास्टर काय क्राईम क्राइम मास्टर गोगो. टाट बाय आंटी. बाय बाय. इसको इन दोनों को रख लो. दोनों को रखो. याला काय दे. याला पण यायचंय का? चल मग टाटा. चलो बाय. मित्रांनो आपण रुमटेक मॉनिस्ट्रीला आलो आहे. ही जी सिक्कीमची सगळ्यात मोठी मॉनिस्ट्री आहे ते बघण्यासाठी आलो आहे. पण ते बघण्यासाठी आमची हवा टाईट झाले कारण की खालून पण काही गाडी वरपर्यंत जात नाही आणि वरपर्यंत येता येता भाऊजी सांगतील तुम्हाला काय होतंय. है ना मजा येते. नवीन आयडिया आहे त्यांची बघा. उलटं जायचं म्हणजे त्रास होणार नाही. त्रास कमी होतो. पोचलो आपण. हे वे टू मेन एंट्रन्स इकडे दिलेलं आहे. अरे आपली काठी मनीष. मित्रांनो आपण आता मागे रुमटेक मॉनिस्ट्री बघितली. मॉनिस्ट्रीमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाहीत. सो आम्ही काय काढलं नाही. बाहेर फोटोज वगैरे शूट केलं चांगले. आता आलो आहे कर्मा श्री नरेंद्र इन्स्टिट्यूटला. सो तिथे वरती काय आहे हे बघूया. जास्त वरती नाही आहे. सो जर तुम्ही दमला वगैरे असेल तर आराम करा आणि नंतर जा. मित्रांनो आता मॉनिस्ट्री फिरून झालं. आता इथे द गेटवे किचन अँड कॅफेमध्ये जर कॉफी किंवा चाय टेस्ट करायची आहे. सो इथे जाऊया. तुम्ही जर इथे आला गँगटॉक मॉनिस्ट्रीमध्ये तर हा हॉटेल नक्की ट्राय करा. ते चायना बॉर्डर.